श्री गणेशाय नमः. ओम सिद्धेश्वराय नमः. नमन वागिलवासिनी, वंदन विंध्याचलवासिनी, जीवनी समाधानदायिनी, शीतल माते नमोस्तुते. विदर्भात झाले थोर संत महंत, त्यांच्या लीला असती अनंत. शिर्डी माझी श्री साईनाथ, योगीराज गजानन शेगावात, संत आडकुजी वरखेडात, टाकरखेडी संत लहानुजी, सत्यदेव श्री भारवाडीला, संत लटारे कारंजाला, तुकाराम स्वामी मधुपुरी मोहप्याला, गौरीशंकर सिंधी माझी, पुंडलिक गोरेगावीचे, मुंगसाजी धामणगावीचे, यशवंत बाबा चांदस वाठोळी, मांडगावीचे श्री बऱ्हाणपुरे, ताजुद्दीन बाबा फणींद्रपूर नागपुरी, बाबा फरीद गिरड टेकडीवरी, सद्गुरू माधवराव होते इंदुरी, माधवरावांची पाटणबोरी, गोपाल बाबा स्वामी लाटणे ग्राम उमरेडी, सखाराम श्री लेणी क्षेत्री, मुरागावचे संत झिंगाजी, तसेच केजाजी नागाजी संत झाले. उमरखेडचे चिन्मयानंद आईनाथ, रामसुमीर कुत्तेवाले झाले नागपुरात, तसेच झाले संत गणोबा, वटवृक्ष स्वामी अक्कलकोटचे. या सकल संत म्हणता शरण मी, सती अनसुया माझी माता, तिजविण कोण देई मज ममता. तुम्ही संत सती अवघे, कृपाछत्र शिरी धरता, म्हणून मिळते गती या जीवन रथा. ना तर क्षणही राहिलो नसतो जीवित, गावया तुमचे चरित्र मंगल. श्रोते सज्जन तुम्हास वंदन, करीतो आता विनय कथन. स्वानुभवाचा प्रसंग बरवा, कळले जेव्हा सती राहते जागृत अंबा. ग्राम पारटसिंग्याला केली तयारी, जाया दर्शना बघण्या अनसुया मातेला. सोबत घेतले मम ज्येष्ठ पुत्राला, नाव तयाचे असे गिरीश, आई तयाची नाव वंदना. सदैव तिच्या अंतरी नांदतो गोपाल कृष्ण द्वारकाधीश. ज्वर असूनी अंगात तियेच्या, केला तिने नैवेद्य तयार. ऑटो रिक्षा ठरवून आम्ही निघालो पारटसिंग्यात. आलो सत्वर. दुकानात ज्या मिळे किराणा, तिथेच कुणीतरी गेले दर्शना. दिसली तेथे अनसुया माता, मनात वदलो वंदन करिता. आई चरणी घे या कमलासूत. तशीच आई गर्जली उठून, काय ले आला येथी, जा मरशीन लेका. म्हणालो आई, या जगात तरी कुणीतरी अमरपट्टा घेऊन आलाय का. तशीच बोलली हसत माता, तू नाही लेका, थो मरणार हाय. ऐकुनी घाबरला ऑटो चालक, म्हणाला आता कसं होईल जी मालक. त्यास म्हणालो नका घाबरू, अनसुया माता आपली पालक, आपण सगळे तिचेच बालक. असे बोलूनी गिरीश हसते नैवेद्य अर्पिला मातेला. नैवेद्य सेवित कौतुके हसली बघून गिरीश मुलाला. जणू सुचविले तिने आम्हाला, रक्षीन सदैव या जगती मी, कमलासुता तव पुत्राला. प्रसाद घेऊनी आईचा मग परत निघालो नागपूरला. ऑटो आला काटोलहून कळमेश्वरला. तोच झिमझिम पाऊस सुरू झाला. आम्ही आलो फेटरीच्या जंगलात. तो रस्ता नीट दिसेना अंधारात. विचार सुरू होता आमच्या मनात, सुखरूप पोचू की नाही नागपुरात. तो ऑटो रिक्षाच्या दिव्याच्या प्रकाशात मोठा भुजंग दिसला दृष्टीत. पणा काढून होता रस्त्यात. अनसुया मातेचे शब्द आठवले. मनात भीतीचे काहूर उठले. ऑटो चालकाचे भान हरपले. त्यांनी दोन्ही हात काढून घेतले, स्वैर जाऊ दिले ऑटो रिक्षाला. म्हणाला, साहेब तुम्ही क्षमा करा मला, आजवर मी कधी पाहिले नव्हते एवढ्या मोठ्या भुजंगाला. रिक्षा लागली होती उताराला. तोच कमलासुताने कवटाळले आपल्या पुत्राला गिरीशला आणि प्रार्थना केली अनसुया मातेला, रक्षी माते माझ्या लेकराला. आता जर का काही इथे अनर्थ झाला तर बट्टा लागेल तुझ्या नावाला, कलंक लागेल तुझ्या स्वरूपाला. प्रार्थना नक्कीच ऐकू आली असावी अनसुया आईला. एक भरधाव ट्रक वेगाने आला. ऑटो रिक्षासी पार करून पुढे गेला. त्या ट्रकच्या मागच्या चाकाने चिरडून ठार केले त्या भुजंगाला. ऑटो चालकाच्या जीवात जीव आला. अनसुया आईचा महिमा कळला. मातेची माया मिळाली कमलासुताला. प्रपंचात अनेक येती आणि बाणीचे प्रसंग. असेच घडले एकदा कमलासूत जीवनी. काही दुर्धर प्रसंगाने वंदनाबाईंनी ठेविले गहाण आपल्या अंगावरचे दागिने. पुढे केवळ दर्शनाच्या निमित्ताने पती कमलासुतासह गेल्या पारटसिंग्याला. तोच मायबाई अनसुया आईने प्रश्न केला कमलासुताला, सुनबाईची सरी गहाण पडली माहीत हाय का तुला, लवकरच घेऊन ये सोडवून. गहाण ठेवून घेणारा हाय नादान, पचवून टाकन तो माया सुनबाईची सरी. यातलं काहीच माहीत नव्हतं कमलासुतांना. त्यांनी नागपूरला आल्यावर विचारलं वंदनाताईंना.
त्यांनी सांगितला गहाणकऱ्याचा पत्ता ठिकाणा. तेव्हा अनसुया मातेच्या कृपेने सोडवून आणले कमलासुतांनी दागिने. जसे पांडुरंगांचे भक्त होते नामदेव जनाबाई, तसेच शेगावीच्या गजानन महाराजांच्या सेवेत राहती कमलासूत नलुताई. नागपुरातील रेशीम बागेत कमलासूतांचे निवासस्थानी आहे श्री गजानन महाराज मंदिर. कमलासुतासी दाविला साक्षात्कार श्री गजानन महाराजांनी. मूर्ती रूपानं आण मला तुझ्या सदनी, मी करीन असंख्यांचे कल्याण, शब्दात तुझ्या येईल गड्या सामर्थ्य जाण. मूर्ती रूपाने श्री गजानन महाराजांना आणले कमलासुतांनी, म्हणून कमलासुत जीवनी प्रसन्न असती सदा कैवल्यदानी. भाविक सोज्वळ त्यांची भगिनी नलिनी कमलासुतासह लागली श्री सद्गुरु चरणी. सकल भक्तगणांसह कमलासुत जायचे नेहमी पारटसिंग्याला. सद्गुरु सेविका नलुताई होत्या सोबतीला. स्पर्श करण्या गेल्या अनसुया चरणाला. तोच अनसुया मातेनं एक दगड वर भिरकावला. तो दगड खाली येऊन लागला नलुताईंच्या कपाळाला. लगेच मठातल्या एका भक्ताने धुनीतला मुठभर अंगारा दाबला नलुताईंच्या कपाळाला. अनसुया आईच्या अमृतदृष्टीचा प्रभाव पडला. नलुताईंच्या कपाळीचा रक्तप्रवाह बंद झाला. घडले हे सगळे पण मुळीच जाणवले नाही नलुताईंना. त्या नेहमीप्रमाणे राहिल्या प्रसन्न वदना. ही घटना पारटसिंग्यात घडली सोमवारी. प्रत्यंतर आले अनसुया आईच्या कृपेचे. साक्षगंध ठरले पुढल्याच सोमवारी नलुताईंच्या मुलीचे सुहासचे. सुहास म्हणजे बाबी. बाबीला नित्य दर्शन स्वप्नात घडते अनसुया मातेच. ती आज राहते मुंबईला, पण मनात सतत आळवीत असते अनसुया मातेला. बाबीच्या आई नलुताई, त्यांची निष्ठा होती अनसुया पायी. अनसुया म्हणजे श्री दत्तात्रयाची आई. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा तारक मंत्र निरंतर जपत असे नलुताईंचे अंतर. नागपुरातील रेशीम बागेत पुष्पाताई मधुकरराव काळेंच्या सदनाला एकदा अनसुया आई आल्या रात्रीच्या वेळेला. भक्तगणांचा मेळा जमला. कमलासूत वंदनाताईंच्या सह नलुताईही गेल्या अनसुया आईच्या दर्शनाला. तोच अनसुया माता उद्गारल्या, आता आमची सीताबाई जाते वना, आणि सारख्या निहाळू लागल्या नलुताईंच्या गहिवरलेल्या पाणावलेल्या नेत्रांना. सत्यता पटली अनसुया आईच्या शब्दांना. तिथून 5 दिवसांनी अश्विन वद्य नवमी साधुनी किमया केली अनसुया मातेने. नलुताई असता दिगंबराच्या ध्यानी. काकड आरतीच्या मंगलगाणी येत होती पहाटे श्रवणी. नलुताई असता मंदिरी आसनी. श्री गजानन महाराज अनसुया यांनी मुक्ती दिली हात धरूनी. पावन केले नलुताईंना. अशी दयाळू आमची अनसुया माता. गाती भक्त निरंतर मंगल गाथा. विजय प्राप्त होतो अनसुया आईच्या भक्ता. पुष्पाताई काळे अनसुया मातीची लाडकी मानसलेख. त्यांच्या लग्नास आला गुणवान लेख. राजू काळे डॉक्टर यास मुली सांगून येती अनेक. वर्धा इथले ठाकरे देशमुख यांची धनवान लेख आणि मालापूरचे राऊत पाटील यांची स्वरूपवान लेख. वर्धेच्या मुलीला पाहायला येणार असा शब्द दिला मधुकरराव काळेंनी. पण मालापूरच्या मुलीशी विवाह करू नये, नाहीतर विपरीत घडेल तुमच्या भुवनी, असे भविष्य वर्तविले होते ज्योतिष्यांनी. काळे पती पत्नींना पेच पडला म्हणून विचाराया गेले पारटसिंग्यास अनसुया मातेला. गोविंदरावजी कुकसे यांनी प्रश्न केला आईला. तो अनसुया माता म्हणाल्या, मालापूरची पोरगी सून करायची पोराला. खिन्नता आली काळेंना. म्हणते, मालापूरची पोरगी लाभी ठरेल की नाही माझ्या मुलाला. शिवाय शब्द दिलाय वर्धेकरांना. पुष्पाताईंच्या अश्रू आले नयना. वारंवार प्रार्थिती अनसुया मातेच्या मंगलचरणा. अनसुया माता म्हणू लागली गाण्याला, जोंधळ्याच्या शेतात ऊस झाला, बंडीनं ओढला ट्रॅक्टर भरला. राऊत पाटील यांची मुलगी अनसुया मातेच्या आज्ञेवरून लक्ष्मी ठरली काळेंच्या राजूला. राऊत पाटीलांची बहीण दिली धर्मपत्नी म्हणून शेगावच्या श्री गजानन महाराज मंदिराच्या व्यवस्थापकाला, शिवशंकर भाऊ पाटलांना. काळेंकडे लग्न सोहळा थाटात पार पडला नागपूरला. त्याचवेळी पारटसिंग्याच्या मठात अनसुया माता भक्तांना म्हणाल्या, म्हणा लग्न लागलं सावधान. अजून अनसुया कृपेने काळेंचे मुलगा सून संसार करती आनंदाने. नातवालाही आईने ठेविले आनंदाने. ज्योतिषाने तोंडात बोटे घातली आश्चर्याने. कशी किमया केली अनसुया मातेने, लीला तिची तीच जाणे. विठ्ठलराव ठाकरे हे रहिवासी कळमेश्वरचे. हॉटेल पांठेला चालवून कुटुंब पोसती कसे बसे. त्यांना होती पोटाची व्याधी. ऐपतीनुसार घेतली औषधी, पण गुळ तिळ मात्र येईना. एकदा गेले विठ्ठलराव पारटसिंग्यात आई अनसुयेच्या दर्शना. तो एकदम बरे वाटू लागले त्यांना. परत आले कळमेश्वरात. तो पुन्हा दुखू लागले पोटात. असं झालं बरेचदा. मग विठ्ठल
विठ्ठलरावांनी पारडसिंग्यातच घेतली भाड्याने एक खोली, ज्यावर पडत होती आईच्या मठाची सावली. सेवा करीत असता अनसुया मातेशी जवळीक साधली. विठ्ठलराव आई अनसुयेच्या सेवेत असता सदा तल्लीन, पण मठात कधीही करीत नव्हते अन्नसेवन. विठ्ठलराव जरी नव्हते शिकलेले तरी महासती अनसुयेवर त्यांनी होते कवन केले. अनसुया माता भगवद्गीता नावाचे स्तोत्र लिहिले. जिथे अनसुया मातेच्या नव्या मठाचे बांधकाम सुरू झाले त्याच समोर जंगलूजी खंडायतांकडून जागा विकत घेऊन विठ्ठलरावांनी झोपडे बांधले. पण दैवाचे वासे फिरले. काही गावकरी त्यांचा द्वेष करू लागले. घाणेरडे आरोप विठ्ठलरावांवर लांदू लागले. आई अनसुयेची विठ्ठलरावांनी घेतली आज्ञा. जे जमणार नाही थोर प्रज्ञा, त्या समाधीसाठी घेतली विठ्ठलरावांनी अनसुया आईची आज्ञा. त्याआधी 16 ऑगस्टच्या संध्याकाळी विठ्ठलराव ठाकरे गेले आईला दंडवत घालण्यास. तो अनसुया आईने ओढले विठ्ठलरावांना आपल्या चरणापाशी. स्वतःच्या अंगावर पांघरून ओढूनी स्वतःस घेतले पांघरुणात झाकून. अर्थ याचा दिदली आईने आज्ञा समाधी लागून. स्वतः पांघरुणात समाधीचे प्रात्यक्षिक दावूनी. 17 ऑगस्ट 1989 ला अनसुया मातेचे सद्भक्त विठ्ठलरावजी ठाकरे समाधीस्थ झाले. नागपूरच्या शिवनगरात राहतात बबनराव बोरकर. धर्मपत्नी त्यांची शशिकला नित्य आठविते अंतरी अनसुया मातेला. बबनराव असती सुवर्णकार, निर्वाह चालविती बागेश्रीवर. मणी करती तयार, त्यावर त्यांची दारमदार. मुलगी सुनीता झाली उपवर, मिळेना तिजला सुयोग्य तोवर. चिंता लागे पती पत्नीस निरंतर. एकदा श्री गजानन महाराजांचे मंदिरी रेशीम बागेत आणले गिरीशच्या वर्धापन दिन. अनसुया आईला जंगलूजी वामनरावांनी तिथे घातले आईच्या चरणी सुनीताला. शशिकला बाई म्हणाल्या अनसुया मातेला, आई सांभाळ ग आम्हाला, योग्य वर मिळू दे माझ्या सुनीताला. रात्रंदिन काही सुचत नाही मला, आमची दया येत नाही लक्ष्मी मातेला. कुठून आणीन ग पैसा मुलीच्या लग्नाला. डोळ्यात आणूनी पाणी शशिकला बाईंनी केली विनवणी. कीव आली अनसुया मातेला. आई म्हणाली भेटन ना जवाई, बसून जा. अनसुया मातेचे शब्द साकार झाले. सुनीताचे शुभमंगल झाले. जावई गजानन भेटले सात्विक. शशिकलाबाई भक्तांसह गेल्या पारडसिंग्याला. सोबत घेतले सुनीताला. अनसुया आईच्या जन्मोत्सवाला. लुगडे कापड घेतले हातात. गेल्या अनसुया आईला अर्पिण्याला. तो अनसुया आईनं हिसका दिला शशिकलाबाईंच्या हाताला. कापड ओढून ठेविले जवळ. कौतुके घेतले अंगावर पातळ. दीन दुःखितांची माता आहे अनसुया आई. सदैव करीत असे माया आपल्या गरीब भक्तांवरी. एकदा अनसुया माता आल्या नागपुरी. रेशीम बागेत श्री गजानन स्वामींच्या मंदिरी असंख्य भक्त जमले होते अंगणी. त्यात एक भक्त होते सद्गुणी. अशोकराव भेंडे त्यांचे नाव. त्यांचे अंतरी हाच भाव. संत कृपे चालली माझ्या जीवनाची नाव. अशोकरावांची तगमग चालली. अनसुया मायबाई जर का आली माझ्या घरी, सजेल आनंदाची दिवाळी. म्हणून त्यांनी केले राजी वामनरावांना. वामनराव आईचे सेवक तयार झाले अनसुया आईला भेंडेंकडे न्यायला. अशोकराव भेंडे शोधू लागले आईसाठी वाहनाला. इतक्यात ऑटो रिक्षा घेऊन विजय थुंबाळकर आला त्या ठिकाणी. विजयच्या मनी मानस होता, आपल्या रिक्षात बसावी अनसुया माता. अशोकरावांनी हाक मारिले विजू भाऊला. म्हणाले गड्या देवासारखा आला, घेऊन जाऊ अनसुया मातेला त्वरित माझ्या सदनाला. अशोकराव आणि विजय भाऊ यांचे मनोरथ पुरविले. ऐसी अंतरज्ञानी दयाळू अनसुया आई. लीला आईच्या वर्णावया मजला नाही चतुराई. लिहिती अनसुया आई. आई अनसुये लिहितो विनय. नामधारी जरी लेखणी मम करी. सुयोग्य रचना तूच करी. ग्रंथ होऊ दे तारक सकला. इति कमलासुत रचित श्री महाशक्ती अनसुया माता चरित्र ग्रंथ पंचमोध्याय संपूर्ण समाप्त. इति श्री महासती अनसुया माता सगुण रूपार्पणमस्तु. शुभम भवतु.